खासगी निधीसाठीच खासदारांनी बंडखोरी केली, उद्धव ठाकरेंचा फुटीरांवर घणाघात. संसदेमध्ये किती वेळा निधीसाठी तोंड उघडलं ते सांगा, ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. गद्दारीच्या मुळावरच घाव घालणं गरजेचं, शिंदे सेनेचे उमेदवार लोकांनी ठरवून पाडले पाहिजेत, उद्धव ठाकरेंचं धाराशिवमध्ये वक्तव्य. एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही, सिस्टीम एवढी सडली आहे का, मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात. तरुण डिप्रेशनमध्ये असताना सत्ताधारी ऑपरेशन टायगरमध्येच व्यस्त असल्याचा आरोप. राज ठाकरे ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर, विक्रोळीमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन. संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात राज ठाकरेंचा दौरा. बीएमसीच्या फ्री पार्किंगवर लुटारूंची गँग, वाहन चालकांकडून तासाला 100 रुपये उकळण्याचं काम सुरू. झी 24 तासची टीम पोहोचताच लुटारूंची पळापळ. केतन अग्रवाल हत्याकांडाचं लोहगडावर सीन रिक्रिएशन. आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन पोलिसांकडून घटनेची प्रत्यक्ष पडताळणी. सिया आणि चेतनचा आणखीन एक व्हिडिओ समोर. स्थानिक लीगमधील मॅच पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या भायखळ्यामध्ये सामूहिक हत्येचा कट उधळला. धार्मिक मिरवणुकीमध्ये वेदनाशमक औषधं असल्याची बतावणी करत विषारी गोळ्यांचं वाटप. एक व्यक्तीची प्रकृती चिंताजनक, एका आरोपीला अटक. 14,000 गोळ्या जप्त. लोकल हत्येनंतर माहीम स्थानकामध्ये चाकू हल्ल्याची घटना. धक्का लागल्याच्या कारणावरून व्यक्तीवर चाकून हल्ला. मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. राम मंदिरातील कॅमेरामध्ये चोरीचा प्रकार उघड. नोटांच्या बंडलमधून काढलेले पैसे कपड्यात लपवले. बँकेच्या व्हाउचरमध्ये देखील फेरफार झाल्याचं समोर. तर आरोपींच्या घरांवर अयोध्या पोलिसांकडून छापेमारी. बुलढाणा जिल्ह्यातील पावसामुळे वाशिममधील कांचन नदीला पूर. पुरामुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान. नदीचं खोलीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी.